कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागले कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा. यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा. येडे चळे कधी उन्हाळ मस्ती, जरी जागरण तरी न सुस्ती. यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा. भले असे मोठी खिशास खिडकी, तरी कधी कोण लागे न कडकी. यार असो छोरा या गोरी लडकी, दिलात हक्काची जागा. कसे जगतात न करता यारी, घरदार प्यार या
आड मस्ती जरी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशास खिडकी तरी कधी कोणा लागे न कडकी यार असो छोरा या गोरी लडकी दिलात हक्काची जागा थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची गंगोत्री सावित्रीबाई फुले, थोर पराक्रमी अहिल्यादेवी होळकर व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहून आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. उपस्थित माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि बंधू भगिनींचं आजच्या या खास आणि आगळ्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. थोडेसे शिक्षक उपस्थित आहेत, थोडेसे येत आहेत, जवळ थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी आपण सर्वांनी शांत बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर खरंच सर्वच उपस्थित शिक्षकांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्ही सांगितल्यानंतर लगेचच आमच्या या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. सूर सनईचे उमलले, मोगऱ्याचे तोरण सजले, सूर सनईचे उमलले, गुरुजनांच्या आगमनाने मन आमचे पावन झाले, गुरुजनांच्या आगमनाने मन आमचे पावन झाले. आजच्या या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्रमैत्रिणी बंधू भगिनींचे मी स्मिता शामराव पाटील व गंगाधर गायकवाड आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करते. हरवलेले बालपण कधीतरी शोधून पाहावे, हरवलेले बालपण कधीतरी शोधून पाहावे. वयाने मोठे झालो म्हणून काय झाले, वयाने मोठे झालो म्हणून काय झाले, कधीतरी मनासाठी पुन्हा लहान व्हावे. गीताला प्रतीक्षा गाण्याची अगदी त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रतीक्षा अध्यक्षांची तसंच तर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष निवडीसाठी मी माझे सहकारी चंद्रकांत उपाध्ये यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. या आमच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या मान देऊन त्यांनी या स्नेहमेळासाठी सर्व गुरुजनांनी जे हजर झाले, वेळात वेळ काढून मौल्यवान असं वेळ आम्हाला दिले, त्याबद्दल त्यांचं प्रथमतः सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना प्रथमतः वंदन करून मी अध्यक्ष निवडीचं भाषण करतो. सर आवाज वाढव. घेतलो हा स्वागताचा सोहळा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे या गळा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे या गळा. स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. धन्यवाद.
याच शाळेने आपल्याला शिकवलं, घडवलं आणि या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद दिली. आज आपण ज्या कुठल्या क्षेत्रात असू, कितीही मोठे झाले असू, तरी या शाळेच्या आठवणी आपल्या हृदयात कायमच कोवळ्या राहतील. आजच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपण आपल्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा नव्याने अनुभवणार आहोत. त्या अवकळ शाळकरी गप्पा, शिक्षकांचे मार्मिक धडे, मित्रांसोबतच्या मस्तीखोर क्षणांना आज आपण नव्या जोशात पुन्हा जिवंत करणार आहोत. ही सभा केवळ जुन्या आठवणीचाच नाही, तर आपल्या नवीन अनुभवाची देवाणघेवाण करण्याचीही आहे. त्यामुळे सर्वांनी मनमोकळेपणाने सहभागी व्हा. हसून गप्पा मारून हा क्षण अविस्मरणीय बनवा. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपल्या शिक्षकांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आज त्या ठिकाणी उभे आहोत. तसेच या स्नेह मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार. तर मग चला जुन्या आठवणीमध्ये रंगूया, नवे क्षण जपूया आणि या क्षणी आपल्या हसऱ्या चेहऱ्यासह एक सुंदर सोहळा घडवूया. धन्यवाद. कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला व या कार्यक्रमात उपस्थित असलेले या शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षक कर्मचारी व या शाळेचे मुख्याध्यापक आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व तसेच माझे सर्व वर्गमित्र व मैत्रिणी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कार्यक्रम अधिक संस्मरणीय केला व तसेच आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. पुढील कार्यक्रम स्मिताताईंनी शिकावे मी विनंती करताना. शिक्षक म्हणजे एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला. शिक्षक म्हणजे एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला. तर असेच आज गुरुवर्यांचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. जे आपल्यासमोर आता उपस्थित आहेत त्यांचं तर आपण सत्कार करणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत, त्यांचं मनोगत घेणारच आहोत. पण आपण 10वीत शिकत असताना जे शिक्षक आपल्याला शिकवले पण आता सध्या आपल्यामध्ये ते नाही आहेत, अशा शिक्षकांची सुद्धा आपण आठवण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्याशिवाय आपली 10वी पूर्ण झाली नसती. त्यामुळं तर अशा शिक्षकांचं मी नाव घेणार आहे. तर सर्वांना विनंती आहे, ज्यावेळेस मी नाव घेईन सगळ्यांचंच त्यावेळेस त्यानंतर ना आपण 1-2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली वाहूया. तर आपल्यात आता नसलेले शिक्षक सर तसेच आपले शिक्षकेतर कर्मचारी जे आपल्यासाठी त्यावेळेस सुद्धा कष्ट करत होते, त्यांचे कैलासवासी भगवान सुर्वे, कैलासवासी बापू वाघमारे यांना सुद्धा आपण आज श्रद्धांजली वाहूया. तसेच इयत्ता 10वीला आपल्यासोबत शिकलेले वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी होते पण आता ते आपल्यामध्ये नाही आहेत, अशांची सुद्धा आपण आज आठवण काढणार आहोत. त्यांच्यासाठी सुद्धा 1-2 मिनिटं आपण आजच्या दिवशी देणार आहोत, कारण आपली 10वी बॅच म्हणले की तेही त्याच्यामध्ये आहेत. तर विद्यार्थ्यांमध्ये दत्ता राऊत, मनोज तेलंग आणि मुलींमध्ये महादेवी जळगोडर या सर्वांनाच आपण आजच्या या कार्यक्रमासंबंधित अजून एक शिक्षक राहिले कैलासवासी धुते सर. तर ह्या सर्व शिक्षकांसाठी आणि आपल्या मित्रमैत्रिणीसाठी शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आपण सर्वजण आहे त्या जागेवर 2 मिनिटं शांत होऊन थांबायचं आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायचं आहे. ओम शांती. कार्यक्रम व्यवस्थित होणार नाही आहे
प्रभाव वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून आम्हाला भावस्पर्शी करणारे असे आमचे कोण आदरणीय श्री पेत्रे सर यांचा सत्कार श्री सैपत पटेल व श्री अमर मासाळे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. भूगोलातून पृथ्वी प्रदक्षिणा घालत घालत मराठी व्याकरणाचे ग्रहण सोडून माय मराठीचे महत्त्व पटवून देणारे व सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री चिदानंद कुंभार व श्री राहुल पाटील यांनी करावं असं मी विनंती करते. विद्यार्थ्यांनी पटकन यायचं आहे. विद्यार्थ्यांकडे बारीक लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा विकास साधणारे कोण? हो, अगदी बरोबर आहे. आपले आदरणीय श्री जळगोड सरांचा सत्कार गणित व हिंदी विषय शिकवत जीवनाचा अर्थ शिकवणारे, हलगी वाजवा म्हणत लोककलेचा अभ्यास करून देणारे कोण होते? आदरणीय श्री बिराजदार सर. आताचे मुख्याध्यापक आदरणीय श्री बिराजदार सरांचा सत्कार आदरणीय तळवार सरांचा सत्कार श्री प्रकाश आचलेरे व श्री महेश विदाते यांनी करावा असं मी विनंती करते. आदरणीय श्री मुनाळे सर हे त्यावेळेस आपल्या पूर्ण दक्षिणमध्ये एक प्रसिद्ध लिपिक म्हणून त्यावेळेस प्रसिद्ध होते. त्यांची कार्यकृती होती, एकदम अतिशय सुंदर हस्ताक्षर होते. तर अशा आपल्या या मुनाळे सरांचा सत्कार महेश भीमणोरू व श्री सारणे हे करते. श्री संत गाडगे महाराज यांना स्मरून
आदरणीय व्यासपीठ गुरुवर्य यांना वंदन करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी मांडतो. सर्वप्रथम जेव्हा हा विषय गेट टुगेदरचा निघाला आणि आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप बनला, त्यामध्ये मला ॲड करण्यात आलं आणि मी इथे शिकलेलो 5वी ते 7वी वर्ग. आपल्यासोबत मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं नाही. तर माझा पहिला मेसेज मी ग्रुपवर टाकला की मी एलिजिबल आहे का या कार्यक्रमाला येण्यासाठी. तर माझा सगळ्यांचा प्रतिसाद आला की तुला यावंच लागेल. त्यामुळं मी आवर्जून आज या ठिकाणी आलो. तसंच शिक्षण घेत असताना जेव्हा 5वी वर्गात शिक्षणासाठी आलो त्यावेळेस शिक्षकांचं जर सांगायचं झालं, सर्वप्रथम आरे पाटील सर, त्यांची आठवण आज होते. कारण त्यांच्या शब्दांचा उलगडा आत्ताच त्यांनी माझ्या वर्गमित्रांनी पण केलेला आहे. हे कोपऱ्यातला माकड असं म्हणणारे आमचे आरे पाटील सर. आणि खूप छान व्यवस्थित अगदी अभिनयातून शिक्षण त्यांनी दिलं. कारण आम्ही 4थीपर्यंत आम्हाला ABCD माहीत नव्हतं. जेव्हा 5वी वर्गात आलो आम्हाला ABCD कळायला लागलं आणि तिथून आमची इंग्रजी शिक्षणाची सुरुवात तिथून झाली. त्यामुळे आरे पाटील सरांचं किती आभार मानावं. आणि आज आम्ही इंग्रजी शिक्षण जे घेतलं ते अगदी आज आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये खूप त्याचा वापर होतोय. तसेच दुसरे शिक्षकांचं सांगायचं झालं तर BB पाटील सर खूप शिस्तप्रिय आणि आम्हाला त्यांनी खूप मारलं आहे या ठिकाणी. खूप म्हणजे मी मार खाल्लो नाही तसा, कारण मी थोडं शिस्त पद्धतीने अभ्यास करायचो. त्यांनी आम्हाला 30पर्यंतचा पाढा पाठ करण्यासाठी लावले होते 5वीलाच. आणि त्यामध्ये 1-2दा मार खाल्ला पण तिसऱ्यांदा जमलं ते. 30पर्यंतचा पाढा मी पाठ केला. आणि आज गणितामध्ये जेव्हा मी 10वी इथून गेल्यानंतर जिथे पण माझ्या गावी शिकलो त्या गोष्टीचा खूप फायदा मला त्या ठिकाणी झाला. तसेच त्यानंतर सांगायचं झालं तर साबळे सरांनी 6वी वर्गात असताना इंग्रजी शिक्षण त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं दिलं. आणि जेव्हा चुकत होतो आपण फळ्याला हात धरा आणि मार खायचो आपण. तर अशा खूप गमती आहेत. आणि इथून ह्या शाळेचा आणि माझा येथील या गावाचा एक चांगला ऋणानुबंध माझा राहिलेला आहे. या ठिकाणी मी 5 वर्षाचं माझं शैक्षणिक जे आहे या ठिकाणी मी घालवलो आहे. 3 वर्ष 5वी ते 7वी वर्ग शिकलो आणि त्यानंतर इथेच D.Edचं अध्ययन मी या ठिकाणी केलो. त्यामुळे या गावासोबत आणि या शिक्षण संस्थेसोबत एक चांगला माझा एक ऋणानुबंध कायमचा जोडला गेला आहे. आणि इथून शिकलेले संस्कार आज मी माझ्या दैनंदिन व्यवहारात जेव्हा मी वापरतो तेव्हा माझे इतरांकडून स्तुती होतं. त्यामध्ये या व्यासपीठावरच्या शिक्षकांचा त्यामध्ये हातभार आहे. तसेच मला वर्गमित्रांना म्हणलं होतं आज की मला सर्वप्रथम मला मनोगत व्यक्त करायचं. त्यासाठी त्यांनी पूर्ण मला पाठिंबा देऊन मला पहिली संधी त्यांनी या ठिकाणी दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि मी माझे 2 शब्दाचा मनोगताला मी या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. सगळ्यात लास्ट बेंचचा विद्यार्थी आणि मी आता स्वतः मालक म्हणून घेतो. माझं सांगायचं एवढं तात्पर्य आहे की एकदा मी मेत्रे सरांचा गणित विषय चालू होतो. त्यांनी फळ्यावर काय तर सोडत होते पण माझं लक्ष नव्हतं त्याच्याकडे, कारण मला कळतच नव्हतं ते. मला समोर बोलून माझे पूर्ण इज्जत काढले होते मेत्रे सर. तुम्हाला खरं सांगतो त्यांनी तेव्हा इज्जत काढल्यामुळं आज मी स्वतः मालक म्हणून घेतो. मी माझ्या मनात असं ठरवलं की मी गणितामध्ये सगळ्यात जास्त मार्किंग, मी 10वी फेल आहे. 143 मार्क आहेत मला गणितात. मी माझ्या शरीराचा कातडं सोडून मेत्रे सरांच्या पायात जरी जोडं बनवलं तर त्यांनी केलेले उपकार माझं कधी पण फेडत नाही. आणि दुलेके सर माझ्या वडिलांना शिकवलेत. मला कंटिन्यू म्हणत होते निमप्पू बेडी साचूट म्हणा साली निर्गल पिढी साचूट म्हणून. कारण तेवढं मारत होते त्यांनी शिक्षक. कशासाठी मारत होते तर आम्ही अभ्यास करत नव्हतो.
यांचं चूक नव्हतं, आमचं चूक होतं. आज मला आमची तू खोबण पहिल्यांदा फोन लावला विमानावर गेट टुगेदर कार्यक्रम करायचा म्हणून. मला खूप आनंद झालं. मी कमीत कमी 20 वर्षाच्या मागे गेलतो एक क्षणी. मी परगावचा असल्यामुळं घरात खोटं सांगून येणार इथं सगळ्यांचा तास आहे म्हणून इथं खाली क्रिकेट खेळणार. तेव्हा मला आठवलं की मी काही मुलींचा डबा चोरून खात होतो. खरंच मी स्वतः तेवढा अभिमानाने सांगतो. मी एवढं मला नक्की आठवलं. कुठल्या पण मुलींना ते कळत नव्हतं विमानावर डबा खाल्या म्हणून. कारण भाजीवरची चपाती भाजी खायचं नाही, फक्त भाजीवरची चपाती खायची. एवढं मला हे स्नेह मिलन केल्याबद्दल मला काय 20 वर्षाची मागची आठवण आलंय आणि हे कार्यक्रम एकदम चांगला झाला आहे. असंच पुढं ह्याच्याही पुढं आपण चांगलं राहू. एवढं बोलून मी माझा 2 शब्द संपवतो. तर तसेच साबळे सर चांगले शिकवत होते आणि हिंदीचं विषय म्हटलं की आम्हाला 9वी 10वीला धुलंगे सर होते. धुलंगे सरांचं एक कसं आहे एक महिना वगैरे काही विचारत नव्हते त्यांनी. म्हणजे त्यांनी ज्यावेळी धडा पाठ पूर्ण झालं की त्यांनी ठराविक एक प्रश्नोत्तर सांगत होते लिहिण्यासाठी. मग एके दिवशी अचानकच त्यांच्या मनामध्ये काय येणार काय माहीत की डायरेक्ट वया काढा म्हणणार. मग त्या दिवशी 100% सर्वांना निम्म्याच्या वर सर्व मार खाणार त्यावेळी. असे म्हणजे मेत्रे सरांचं तरी एकदा लईच हे झालं म्हणजे बोर वाटू लागलं तर एकदा कथा सांगत होते. ते स्वतः भावनिक होत होते आणि पुढच्यांना सुद्धा भावनिक करत होते. त्यांचं गोष्ट सांगण्यातही चांगलं हे होतं. आज सर आहे तिथं त्यांची भरपूर आठवणी आहेत जे आपण त्यांच्या सान्निध्यात शिकलं. आज ह्याच शाळेने चांगले पोरं आज चांगले IPS पदावर आहेत, SRP मध्ये आहेत, पोलीस खात्यात आहेत. आज मैत्रिणी सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये तेही मस्त आहेत. पण ह्या 20 वर्ष मी आरिफ शेख हा माझ्याबरोबरच आहे कामाला NTPC मध्ये. त्याला मी म्हणत होतो की सरांना तरी सांग नाहीतर मित्रांना तरी सांग कधीतरी गेट टुगेदर हा कार्यक्रम ठेवायला सांग. म्हणजे आपण 10वी नंतर ज्यावेळी आपण गेलं त्यानंतर कधी कोणाला भेटगाठ काहीच नाही आहे. मग त्यासाठी मी त्यांना वारंवार सांगत होतो. नंतर मी म्हटलं ते शाळेचं 2003 आणि 4चे जे ग्रुप आहे ना त्याला मला ॲड कर मी सांगेन म्हणून. मग नंतर मी जसं त्या ग्रुपमध्ये ॲड झालो मग पुढं अमृत कोळी वगैरे सर्वजण मिळून आणि खोबण हे सर्वजण मिळून ते प्लॅनिंग तसंच केलं. खरंच हा श्रीकृष्ण खोबण याचं किती आभार मानावं तेवढं कमीच. कारण यांना सर्वांना एकत्रित करणं हे लई महत्त्वाची गोष्ट होती. तर त्यांनी तो साध्य करून दाखवला. त्याच्याबरोबर सुर्वे होता. खरंच खूप चांगलं वाटलं कारण 20 वर्षाने आम्ही सर्वजण इथं मिळालो आहोत. आणि आता काहींचे चेहरेसुद्धा ओळखू येत नाहीत. काही ब मध्ये होते, काही अ मध्ये होते, काहीच ओळखता येत नाही. पण तरी बी गाठ भेट झाली, ओळख झाली. तर माझं ओळख करून देतो सर. मी विकास सारणे. म्हणजे मी प्रॉपर खरं तर सुलेर जवळकीचा पण राहायला मी शिंगडगावला होतो. मग आज मी NTPC इथे टेक्निशियन म्हणून जॉब करतोय आणि स्वतःचं इलेक्ट्रिकल शॉपसुद्धा आहे. दोन्ही सांभाळतो सर. धन्यवाद. मंचावर उपस्थित सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करून मी माझ्या छोट्याशा मनोगताची सुरुवात करतोय. तर आम्ही 2003-04ला या श्री शावरशीत प्रशालेच्या छत्रछायेखाली 10वी वर्गामधून पास होऊन आम्ही बाहेरच्या शिक्षणासाठी बाहेर गेलो. त्या शिक्षणाच्या शिकत असताना काही आठवणी, काही गोष्टींना उजाळा देण्याचा मी थोडासा प्रयत्न करतोय. तसं हर एक वर्गामधून आम्ही पहिलीपासून ते 9वीपर्यंत गेलो. जसं शिक्षण असतं तसं शिक्षण घेत गेलो. पण 10वीला काही गोष्टी घडल्या. 10वीला शिक्षक त्यावेळेला आम्ही प्रौढावस्थेमध्ये म्हणजे कुमारावस्थामध्ये होतो. त्यावेळेला कळालं की काय असतं जीवन. थोडंसं आम्हाला उमजायला चालू झालं. 10वीला आम्ही
आमचे सर तर होतेच गणिताला, बीजगणिताला काळे सर आणि म्हेत्रे सर, जळगोड सर आणि गुरव सर हे इंग्रजीला होते. आणि सर्वात मनोरंजनाचा तास म्हणजे आमच्या 4था तास आरे पाटला सरांचा होता. त्याने येऊन जाऊन हर एका माणसाला 1-2 जण होते आमच्यामध्ये, आता सध्या एकटे नाही आहेत, आपलं लक्ष्मण कुंभार म्हणून हाडामासाने वाढलेला प्राणी म्हणायचे. एक आम्हाला एवढं असं वाटायचं नाही त्यांचा तास काय संपतो असं त्यांचं तास होतं. भरपूर असे माने सर होते, मॅडम होते, दुलंगे सर होते. त्यानंतर आम्हाला 10वीमध्ये इथं एक मी आतापर्यंत तरी कुठल्या शाळेमध्ये बघितलं नाही, गणेशोत्सवाला इथे एक पंधरवडा असतो, एकदम छान कार्यक्रम होतो. त्यानंतर कळालं की 10वीमध्ये काय असतं ते. त्या 10वीची जाणीव करून दिलं मला आमचे दबंग गर्ल, धाकड गर्ल दानम खोबणेने. त्यांच्यामुळं का तर त्या मॅडम आमचा एक ग्रुप होता त्यावेळेला 10वी अ विरुद्ध 10वी ब मॅच लावायची. तर आमच्या मुली एवढ्या प्रेरणादायी, एवढ्या उत्स्फूर्त होत्या. त्या आता 10वीच्या ब कडून आमचं अच्या क्रिकेटमध्ये पराभव झाला होता. त्या मॅडमनी, त्या राणी पुजारी आणि त्या धानम खोबण म्हणा या मुलीने एवढं जिद्दीने मॅच खेळले. कबड्डीमध्ये एकदम झिंजा चालू होते. त्या मॅच जिंकून एक प्रकारे सूड होण्याचा प्रयत्न केला. त्या मॅडमचं मला खरंच म्हणलं याला एक मुलगी काय जिद्द असते. आपण त्यांचं बघा, आमचं त्या एक फक्त वर्गमित्र आहेत म्हणून एवढ्या जिद्दीने लढून कबड्डी मॅच खेळला. त्यानंतर आम्हाला 10वीचं कळायला सुरुवात झालं बाबा की काय असतं. एक बूंद का सफर तय किया अब तक, जज्बा एक बूंद कम न हुआ, जज्बातों के सैलाब रोज आएंगे, लहू की हर बूंद आजमाएंगे, समुंदर की राह चल पड़े हैं जब तक, इस राह पर जो हम टूटते हुए देख पाएंगे, कुछ करीब आएंगे न कुछ पूछेंगे, बस साथ निभाएंगे, बस इन कुछ साथियों के लिए हर बूंद का सफर हंसते हंसते तय करेंगे. रोज तुम्ही स्वतःमध्ये 1% जरी सुधारणा केली तरी वर्षभरामध्ये 365% सुधारणा झाली असतं. माणसाने सोनं व्हावं की सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना. या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये भरपूर काही अडचण आले. नियोजन समितीला पिंटू खोबण आणि अमोल सुर्वे म्हणा, त्यांच्यामुळं माझ्यामुळं जरी काय त्यांना आमचं एक शुद्ध भावना होती, त्यांना जर काही चुकीचं वाटलं असेल तर मी त्यांचं उदाहरणार्थ माफी मागतो. कारण का भिंतीमधल्या सगळ्या विटा जेव्हा एकमेकात एकरूप होतात तेव्हाच ती भिंत भक्कम होते आणि मजबूत बनते. एखाद्या विटेला जरी गर्व झाला की माझ्यामुळे भिंत उभी आहे, पण ते चुकीचं आहे. प्रत्येक वीट महत्वाची असते. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा एखाद्या प्रवाहात समूहात काम करता तेव्हा सुद्धा प्रत्येकाने समर्पण केलं तरच ते काम यशस्वी होतं. किंमत एकीला असते, एकाला नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. काय चुकलं असेल तर मी सर्वांचं माफी मागतो. मी जे काय आहे सर्व गुरुवरांच्या आणि सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळं किंवा यांच्या मदतीमुळं मी इथेपर्यंत आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं यांचं भरपूर मला सहकार्य आहे आणि गुरुवरांचं सहकार्य आहे. आम्ही ज्या टायमाला प्राथमिक शाळा शिकून हायस्कूलमध्ये आलो, आमचं पहिला मुख्याध्यापक वर्गशिक्षक होते बिराज सर, बरोबर आहे ना? वर्गशिक्षक बिराज सरांना आम्हाला असं शिकवलं ते काय सांगणे शब्दात सांगता येत नाही. त्यांच्यामुळं जे काय आहे त्यांचं पण माझ्या आयुष्यामध्ये सहकार्य भरपूर आहे. त्याच्यानंतर बीबी पाटील सर आम्हाला 6वी आणि 7वी 2 वर्ष होते. बीबी पाटलांचं सांगायचं एवढं की त्यांची एवढं शिस्त आतापर्यंत कोणाला नाही. सरांच्या पुढे अजून सुद्धा आम्ही उभारू शकत नाही. किंवा काय असतं, स्वतःच्या भावाच्या मुलेसुद्धा त्यांनी सोडलेले आहेत. स्वतःच्या भावाच्या मुलेसुद्धा त्यांनी सर्वांच्या विद्यार्थी स्वतः मारत होते. अक्षरशः त्या पोरगी रडत होती तरीसाठी त्यांनी दयामात दाखवत नव्हते. आम्ही तर लांबच राहिलं. सर्वांना असं बदलायचे, असं शिकवायचे. सर अजून जर ऑफिसमध्ये बाहेर निघत असेल तर आम्ही डेस्कमध्ये कसं सुईसुद्धा पडली तर बीबी पाटील सर वर्गामध्ये येणार हे समजलं तर आम्ही सर्व शांत राहायचो. काळे सरांचं आणि दुलंगे सर मैत्रांचे आमचं खूप उपकार आहे आमच्यावर. यांच्यामुळं आम्ही जीवनामध्ये काही भरपूर शिकलो. मला काही व्यक्त करता येणार नाही, पण
जीवनामध्ये तुमचे जे गुरुदक्षिणा आहे किंवा गुरूंची जी तुम्ही दीक्षा हे दिली ते आमच्या आयुष्यामध्ये भरपूर आहे. यापुढं तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्यावर असंच प्रेम आणि सहकार्य राहावं. या कार्यक्रम करणारे नियोजन करणारे जे नियोजन कमिटी आहे यांचं विशेष कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांचं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्या नियोजन कमिटीचं सर्वांचा सत्कार करावं असं मी म्हणतो. त्यांच्यामुळं आपण एकत्र आलो. काही आम्ही थोडं बोलण्याचा उद्देश वेगळा होता, काय समजण्यात हे झालं, पण सर्व नियोजन करणाऱ्या कमिटी हा सर्वांना एकत्र केलं. त्याच्यामुळं मी सर्वांचं मी या ठिकाणी क्षमा मागतो. काय चुकलं असेल तर माफी करावी असं मी व्यक्त करतो. आम्हाला वर्गात सांगत होते की तुम्ही स्टेज डेअरिंग करा, स्टेज डेअरिंग करा. कारण मी घाबरलो नाही. आमच्याच मित्र होत्या, मैत्रिणी होत्या, आमच्याच वर्गमैत्रिणी होत्या. मला गोसुर्वे अमोलने मला सांगितलं कोण व्यक्त काय सूत्रसंचालन वगैरे करणार असेल तर ते नाव सुचवा. तर माझं त्यांनी नाव सुचवलं. मी यांच्या सर्व नियोजन समितीचं मी खूप आभारी आहे. आणि मी तुमच्यासमोर स्टेज तयारी करून आज तुमच्यासमोर बोलत आहे. तरी पुढील आपण सर्वांनी आपण कोण ओळख देणार असेल किंवा आपण काय करता ते जर आपल्याला नावासहित सांगावं असं मी सर्व माझ्या वर्गमित्रांना विनंती करतो. माझं नाव रेखा एकमेव सागर. मी इंदापूर येथे राहते. मी आता आर्किटेक्ट इंजिनिअरिंग म्हणून जॉब करते. माझं नाव खुशी सपाटे, ज्योतिराज सपाटे आणि माझं नाव ज्योती नागराज सपाटे. मी सध्या गृहिणी आहे. माईक जवळ घ्या म्हणा. माझं नाव सुजाता बापूराव गोळकर. मी गृहिणी म्हणून काम करते. भीमाशंकर बहादूर आहे. मी आता सध्या गृहिणी आहे. माझं नाव आहे सत्यवान नागनाथ कांबळे, राहणार खानापूर. मी आशा वर्कर म्हणून काम करते. मग माझं शिक्षण MA थर्ड आहे. मग BOR म्हणून काम करते. गांडवाला शनिवारांना सध्याकडे काम. माझं नाव तबस्सुम मोहम्मद पटेल आहे. मी काम करते. नमस्कार, माझं नाव स्वाती अशोक गोलसर्वे. मी गृहिणी आहे. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव राणी अमृतराव पुजारी आहे. सध्या मी RBI ब्रँच सोलापूरमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. माझं नाव विवेका बुजुर्ग मासुदार. मी आता सध्या घरी काम करते. नमस्कार, मी कुचराणी गायत्री मिर्झा. माझं शिक्षण आणि मी सोलापूर अक्कलकोट कोर्टात प्रॅक्टिस करते. मी धारणा पोबळ. मी गणेश पुरे म्हणून काम करते. सविता आमशी वैद्य. मी स्वतःच्या घरी गृहिणी म्हणून काम करते. हॅलो, नमस्कार. मी शांतीराती रणेश्वर काकुले. मी हाऊसवाईफ आहे. वंदना गोत्सुर्वे. सगळ्यांना नमस्कार. मी आता सध्या रिझर्व पॉवर कंपनीमध्ये जे काही मजुरी उतरवण्याचं काम करतात, पेमेंट प्रक्रिया म्हणून ते सगळे काम करतात. निजापत कोरे. मी मंगळवेढा राहते. बोल, तू बोल आता. नमस्कार, माझं नाव प्रकाश राजशेखर बडुरे. माझं शिक्षण आहे MA DL. मी गेली 16 वर्ष बत्तूर प्राथमिक शाळा कुंभार या ठिकाणी कार्यरत आहे. नमस्कार सर्वांना. माझं नाव महेश जाते. मी एका IT कंपनीमध्ये ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो. नमस्कार, मोहन अध्यापक घंटे.
नमस्कार, सैफर पटेल. सैफर शिवेंद्र पटेल. मी जोआरडी सिव्हिल फॅक्टरीमध्ये कॅम्प्युटर ऑपरेटर जॉब करतो. नमस्कार सगळ्यांना, मी इंद्रजित चक्रे. मी शेतकरी म्हणून एक शेती करतो. नमस्कार, किराणा शंकर पाटील. मी शेती काम करतो. नमस्कार, मी इसाक कपूर पटेल, शेती काम करतो. शावरची राजेंद्र घोडके, बांधकाम मिस्त्री आहे, ठेकेदार करतोय. नमस्कार सर्वांना, माझं नाव शिरीष शरणाप्पा धोते, मुंबई FMC मार्केटमध्ये काम आहे. मी चिरानंद बसवराज कुंभार. ही गावात स्वामी विवेकानंद पतसंस्था आजचे गाव ह्याच्यात मी पिगमेच्या ठोकी या विभागात मी काम करत आहे. मी श्रीकांत दिवसामुळे दुधाचा व्यवसाय चालवतो. नमस्कार, माझं नाव अमर माने. मी सध्या ॲडमिशन जॉब करतो आणि मी परतची शेतकरी म्हणून काम करतो. नमस्कार, मी चंद्रकांत दत्तात्रय उपाध्याय. सोलापूर परिवहनमध्ये कंडक्टर म्हणून काम करतो, प्लस पूजा विधीही करतो. मी नमस्कार, माझं नाव सैफर पटेल. मी सध्या शेती करतो व गावचा सरपंच आहे. शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोलापूर या पदावर सुद्धा आहे. नमस्कार, माझे नाव अभिषेक नागप्पा कोवड. सध्या राज्यातील पोलीस गट क्रमांक सोलापूर येथे हवालदार पदावर कार्यालय गेली 17 वर्ष मी सेवा करतोय. माझ्या नंतरचा IPS आहे आणि दोघं गडदा सोलापूर येथे सेवा करतोय. नमस्कार, मी संजय रेल्वे सिंगलच आहे आणि मी पुण्यामध्ये नामवंत कंपनी एलिकॉन कंपनीच्या MDच्या गाड्या काम करतो. नमस्कार, मी श्रीशेष मल्लिकार्जुन आहे. मी ड्रायव्हरचं काम करतोय. काय ते सगळे शिक्षक माझे नाव करायला कुंभार आहे. मी साधे शेती असं करतो आणि दुधाचं पीठ मी भीमाशंकर कोळी इंग्रजी सध्या NTPC मध्ये काम करतो. मी गणेश राजकुमार कुलकर्णी, हत्तूर गाव. मी पुण्यामध्ये गेली 12 वर्ष राहतोय. आता मी बांधकाम व्यावसायिक गोयल प्रॉपर्टीजमध्ये कार्यरत आहे. उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे सध्या. नमस्कार, मल्लिकार्जुन गोरशेखर मैत्रे. मी काम करतो मदरमधून. नमस्कार, मी महाराष्ट्र पोलीस दलात 16 वर्षापासून सध्या आपण दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. सर्वांना नमस्कार. माझं नाव अजय बाबुराव गाडगे. मी प्रॉपर्टी इंग्रजीचा आहे. 16 वर्ष झाले मी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. मी वकाट रिसर्च कंपनीमध्ये काम करतो आणि इकडं माझा एक छोटासा व्यवसाय आहे. माझं एक हॉटेल आहे, हॉटेल महाराजा बार अँड फॅमिली रेस्टॉरंट. नमस्कार, शिवकुमार महाराज. स्वतःचा एक व्यवसाय नमस्कार, मी मल्लिकार्जुन स्वराप्पा वर्ग माहिती. नमस्कार, मी मल्लिकार्जुन स्वराप्पा पवार, शेती करतो. शरणप्पा भंडारे आजचे गाव. मी आता सध्या पूर्व व्यवसाय करतो. मी इस्माईल लालमिशा खिमणे आहे. मी सेंट्रिंगचा ठेकेदार आहे. गुलाब करण्याचे मी शाळेत गाडी चालवतो. आणि गेले 7 वर्ष झाले मी आजचे गाव ते पंढरपूर आषाढी वारीचं नियोजन करतो आणि पार पडतो. आता सगळ्या शिक्षकाबद्दल ओळख वगैरे करून दिलेलं आहे, सगळ्यांनी दिलेलं आहे. त्यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे. ते आपल्या आदरणीय स्थानी आहेत.
आणि त्यांनी दिलेले संस्कार, त्यांची शिकवण आपल्याला माहितीच आहे. त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. परंतु आमचं सर बऱ्याच वर्षापासून आमचा एक प्रयत्न होता की आमच्या बॅचचं एक गेट टुगेदर ठेवावं आणि आपल्या सर्व शिक्षकांच्या प्रति एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा पुन्हा एकदा कृपाशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमावं. पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता. जवळपास 3 वर्षानंतर आजचा मुहूर्त लागलेला आहे आणि आपण सर्वांनी मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार मानतो. ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती की गेट टुगेदर ठेवायचं, त्यावेळेस आम्हाला खूप बऱ्याच अडचणी आल्या किंवा एकत्र जमवणं खूप कठीण होतं आणि इतक्या सर्वांना एकत्र जमवलं. त्यापैकी बरेच लोक काही कारणामुळे अब्सेंट राहिले किंवा आले नाहीत, त्याचं आम्हाला दुःख आहे. पण माझं ॲक्च्युअल आडनाव काय त्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही. तो मला सुरवसे नावानेच ओळखतो, सुरवे नावानेच ओळखत नाही. त्याच पद्धतीनं ज्या मुलांना मी कॉल करत होतो किंवा त्याच्यातल्या आणखीन 1-2 मुली आहेत त्यांना मी कॉल केला होता. जसं आपण एखादा अनोळखी खूप दिवसानंतर एखाद्याला कॉल करतो, हाय हॅलो कसा आहात विचारतो. पण मला सुजाता तीर्थकरला पहिल्यांदा कॉल केला होता. त्यानंतर तिचा एक प्रश्न होता, युवा सुरवे बोलते तू, कसा दिसतो रे तू? म्हणजे हा आवड प्राणी दिसणारा मी आहे सुरवे. मित्र आणि मैत्रिणींनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि यानंतर स्मिता पाटील यांना पुढील कार्यक्रम सुरू ठेवण्याची विनंती करतो. एक कविता राहिली, कविता बनवली मी बरं का राहिली. थोडंसं लिखाणाचं आणि कविता करण्याची आवड आहे मला. शाळेचा तो कट्टा पुन्हा आज भरला, शाळेचा तो कट्टा पुन्हा आज भरला, मैत्रीच्या स्नेहाने प्रत्येक कोपरा उजाळला. कधी पटांगणात खेळलो, कधी वर्गात धडपडलो, कधी पटांगणात खेळलो, कधी वर्गात धडपडलो, कधी शिक्षकांचा मार खाल्लो, कधी गुणाने समजलो. त्या शाळेच्या दिवसांना किती सुंदर होता गंध, त्या शाळेच्या दिवसांना किती सुंदर होता गंध. आज पुन्हा स्नेह मेळाव्याने जागवलं जुन्या आठवणी मंद. गणिताच्या आकड्यात अडखळणारा आज आयुष्य मोजतोय. मॅडमने शिकवला मराठीचा गोडवा, सरांनी दिला ज्ञानसागर, त्यांच्याच शिकवणीमुळे उंच बाहेर घेतो आम्ही आजवर. हे शिक्षक आमचे भाग्य, त्यांनी दिला मार्ग उधळून तुमच्या चरणी नमन करतो, स्नेहाचे नाते जपून. आपल्या सगळ्यांसोबत शेअर केलेले आहेत. तर ज्याच्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत, तब्बल 21 वर्षांनी ज्यांच्या आपल्याला आता मार्गदर्शन लाभणार आहे असे आपले सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला 2 शब्दामध्ये छानपैकी आम्हाला पुन्हा एकदा मार्गदर्शन करावं आणि आमचे कान पुन्हा एकदा तृप्त करावं. आहे तर अशा किंवा राजकारणामध्ये त्या ठिकाणी पडलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी काय आहेत यापुढे अधिक उन्नती हो, प्रगती हो अशा प्रकारे त्या ठिकाणी काय आहेत मी त्यांना थोडंसं त्या ठिकाणी काय आहे सांगू इच्छितो की पुन्हा त्या ठिकाणी काय आपल्यामध्ये उन्नती होऊन आपण आपलं भविष्य उज्ज्वल करावं. आणि 2003 आणि 4च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आमच्या गुरुंना त्या ठिकाणी काय आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी काय बोलण्याची संधी दिली किंवा आपली ओळखावं या दृष्टिकोनातून हा कृतज्ञता मिळावा किंवा स्नेह मेळावा आयोजित केलेला, तर त्याबद्दल मी आभारी आहे. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि 2003 आणि 4 बॅचचे जे विद्यार्थी हा जो स्नेह मेळावा तो साजरा होत आहे आणि हा साजरा होत असताना सगळ्यांचे चेहरे हसरे आहेत आणि एक प्रकारचं सगळे एकत्र अजून पहिलीतल्या मुलांसारखं जे वागून गेलो. विशेष म्हणजे जेव्हा मी या शाळेत आले त्यावेळी मी 21 होते आणि सर्वांमध्ये समोर बसलेले आमचे जे सरकारी बंधू आहेत पहिल्यांदा मला भीती वाटली, पण नंतर मात्र मी एवढं रमले की जवळ काही एक छोटी मुलगी आहे असं समजून मला खूप त्यांनी सांभाळलं. म्हणून मी त्यांचा पूर्ण आभारी आहे. गावाने सुद्धा मला खूप सहकार्य केलेलं आहे. मी माझ्या घरी आले इथं आल्यानंतर शुक्रवारी मी कुठल्याही परिस्थितीत आले बाबा मुलं मला एवढे कॉल केले तर नंतर ह्यांना एक सरप्राईज गिफ्ट द्यावं म्हणून शेवटी शुक्रवारी इथं आले तरीसुद्धा घरी येऊन मला निमंत्रण दिलं आणि त्यासाठी मी इथं उपस्थित झाले. आणि असंच सर्वांनी स्नेह मेळावा पुन्हा जर साजरा केला आणि पहिल्यांदा सगळ्यांनी
आता नवीन नवीन चेहरे आहेत जे मला दररोजच्या ह्याच्यात असतात ते मला ओळखू शकते, परंतु जी मुलं आता वयात आल्यामुळं ते मला ओळखू शकले नाही त्या मुलांना. पण त्यामध्ये सैफन हाशमचा भाऊ एवढं मात्र खरं आहे. पण तो छोटा होता ते, कारण का त्यांच्या तिथं राहत होते म्हणून तो ओळखीचा आहे मला. इसाक पटेल तर दररोज दिसतोच मला, बाकीच्या तर मुली मला ओळखीच्या आहेत. पण काही मुली मात्र अजून ओळख नव्हती, पण नंतर चेहऱ्याकडे बघून मला त्यांची ओळख झालेली आहे. आणि याच प्रकारे तुम्ही अशीच तुमची उन्नती व्हावं. तर सगळे तुम्ही कुटुंब वत्सल आहात, तिकडेही ओढ लागलेली असेल, मुलं तुमची वाट पाहत आहेत. आता आम्ही रिटायर माणसं, आम्हाला वेळ आहे, परंतु आता सगळे लहान मुलं इथं बसलेले आहेत, त्यांचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. आणि मला इथं बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी पूर्ण आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण अजून एक प्रोग्राम असल्यामुळं आम्ही थोडक्यात बघतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फार दिवसांनी भेटलात, आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही आमच्या हातात शिकलात आणि तुम्ही आज मोठमोठे पदावर काम करता हे ऐकून आम्हाला खूप अभिमान झालं. आणि मी जास्त तुम्हाला सांगत नाही, थोडक्यात सांगतो. म्हणजे आपण आपलं काम करत असताना, ड्युटी सांभाळत असताना दररोज व्यायाम करा, प्राणायाम करा, ध्यान करा आणि आपले शरीर सांभाळा. आणि विशेषतः तेलकट, खारट, आंबट, तिखट असले पदार्थ खाऊ नका आणि व्यवस्थित आपले शरीर सांभाळून व्यवस्थित राहा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि फक्त एक कडवातून बघा, ही जी प्रार्थना मी या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करीत आहे, हे मुलांनी शिक्षकाबद्दल गुणगान करत असताना देवाला विनंती करतात, देवाला प्रतिज्ञा करतात. आणि तेच प्रतिज्ञा तुमच्या मार्फत मी एक विद्यार्थी म्हणून तुमच्या समोर या ठिकाणी सादर करतो. सुबह सवेरे कर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान से खाए हम. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हें से पाए हम. हाँ, विद्या का वरदान तुम्हें से पाए हम. तुम्ही से आगाज तुम्ही अंजान प्रभु, सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. हाँ, इतना बने महान गगन को छूले हम. तुम्ही से हर सुबह, तुम्ही से शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. माझ्याकडून एक दोन गोष्टी राहून गेलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या RBL बँकेचे मॅनेजर, त्यांचं मी खास करून अभिनंदन करतो, कारण मी RBL बँकेचा शेअर होल्डर सभासद आहे. त्यांचं अभिनंदन करणं हे माझं कर्तव्य समजतो. तसेच या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम फारच चांगल्या रीतीने केलेला आहे. मला दुसऱ्या बॅचकडून, या बॅचचा मी क्लास टीचर होतो, 3 आणि 4 या बॅच
आजच्या विद्यार्थ्यांनी हा जो स्नेह मेळावा आणि शिक्षक कृतज्ञता कार्यक्रम म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून साजरा करत आहात ही एक आनंदाची गोष्ट आहे. कारण अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावे, कारण यातून एकमेकाच्या सुखदुःखांची देवाणघेवाण होते. खरं तर आजचे मुख्य आधारकर्ते आपले प्रशालेचे, विशेषतः आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय काळे सर, दुलंगे सर, कांबळे सर, तलवार सर, मेहत्रे सर, कुलकर्णी मॅडम आणि माझे इतर सहाय्यक वर्ग जे आहेत त्या सगळ्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही, कारण माझ्यापेक्षा सिनियर्स काही आहेत. तर आजच्या कार्यक्रमाच्या दिनी आम्हा सगळ्यांना बोलवला, सत्कार केला, याबद्दल मी संयोजकाचं आणि आजी माझी विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡಬೇಕಂತ ನಿಮಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ರೆ, ಆದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸ್ತದೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಹೀಗೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಕುಟುಂಬ ಸಹಿತ ಸುಖವಾಗಿ ಇರಲೆಂದು ನಾನು ಈ ಶಾವಶ್ಯಕತೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ನಾನು 2 ಶಬ್ದ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. आज 2003 आणि 4 या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी जे आज कार्यक्रम तिथं आयोजित केलेले आहेत, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे माझे गुरुवर्य काळे सर व दोलंगे सर, कांबळे सर, हे सर्व आमचे गुरुवर्य, तळवार सर, जळगुट सर, तरी इतर माझे सहकारी विद्यार्थी, जेव्हा पहिल्यांदा अमोल गोस्वामी खोबड यांनी माझ्याकडं आले की सर आम्ही असं गेट टुगेदर करणार आहे, मग म्हटलं तुमचं स्वागत आहे, तुम्ही सर्व गुरुवांना बोलून त्यांचं तुम्ही सत्कार करणार आहात व परत एकत्र येत आहात, हे एक आनंदाची गोष्ट आहे असं मी त्यांना सांगितलं. आज सर्व विद्यार्थी जेव्हा तुम्ही 10वीहून बाहेर गेलेला की ही एक फार आनंदाची गोष्ट आहे. तर जरी तुम्ही आज 20-21 वर्षानंतर परत आला तरी याही पुढं असंच आमच्या प्रशेलेला भेट देत जावा, आमच्या प्रशेलाला येत जावा. काही अडीअडचण असतील तर किंवा काही एखादं तुमच्या जवळ विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुमचे जर विचार आम्हाला जर सांगितलं असाल तर ते विचार अंमलात आणून आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव प्रयत्न आहे. तर ह्या बॅचचे एक सांगण्याचा उद्देश म्हणजे, जेव्हा आम्ही शिक्षक म्हणून इथं होतो तर माझ्याजवळ त्यावेळेला मी एक ग्राहक भांडार चालवत होतो. त्या ग्राहक भांडारमध्ये पाटील आणि रुग्ण असे सर्वच विद्यार्थी भरपूर पैसे आणत होते आणि ते म्हणजे त्या वस्तू संग्रहामधून काही खायचे वस्तू घेत होते. सर्व मुली आपापल्या जीवनामध्ये यशस्वी आहात हे ऐकून आम्हाला आनंद झाला. तर मी या निमित्तानं एवढंच बोलू शकतो की असंच आमच्या शाळेला येत जावा. एक तुमचीच शाळा आहे, तर या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाहेर असलेले विद्यार्थी फक्त 2 मिनिटासाठी आत या. दोन 2003 आणि 2004 एक सुंदर सोहळा या ठिकाणी, अत्यंत एक सुंदर सोहळा पाहायला मिळाला. या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय काळे सर आणि उपस्थित माझी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी. वेळ तरी बरेच झालेला आहे आणि तुम्ही तरी 20-22 वर्षांनी आम्हाला भेटता आणि तुम्हाला पाहिल्यानंतर आणखी थोडं काहीतरी सांगावं असं आम्हाला वाटतंय. पण भूक तरी तुम्हाला लागलेला आहे, आम्हाला पण जाण्याची गडबड आहे. तरी सुद्धा एक मिनिटात का होईना एक आता
सगळ्यांनी आपली ओळख करून देत असताना निरनिराळ्या क्षेत्रामध्ये सगळे काम करतात. काही पोलीस आहेत, काही बँकेमध्ये काम करतात, काही शेतकरी आहेत, काही सरपंच आहेत. परंतु ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य करत आहात ते अत्यंत आवडीने प्रेमाने करा, एवढं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सुंदर असं सूत्रसंचालन केलेलं आहे आपले मॅडम. मग आणि सर्व मुलांनी जे बोललेले आहेत इतकं व्यवस्थित बोलले, ते पाहून आम्हाला इतका आनंद वाटलं की भारावून गेलो. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, फार मोठी नाही, त्या गोष्टीमध्ये काय आहे हे जाणून घ्यायचं आयुष्यामध्ये. एक राजा होता, शिकारीला निघालेला आहे, त्यांची प्रजा होती, प्रधान होता, त्यांनी सैनिक आणि प्रधान त्यांच्या बरोबर होते. जंगलामध्ये शिकारीसाठी गेल्यानंतर सगळ्यांची ताटातूट होतो. ताटातूट झाल्यानंतर सैनिक एकीकडे आणि प्रधान एकीकडे, फक्त राजा एकटाच इकडं तिकडं भटकू लागला. भयंकर तहान लागली राजाला, पाणी कुठं भेटेना. असं फिरत फिरत असताना एक मोठं वृक्ष दिसलं, झाड दिसलं, आणि त्या झाडाच्या खाली टप टप असे पाण्याचे थेंब पडत होते. राजाला तरी भयंकर तहान लागलेला आहे, जवळ तर कुठलाही ग्लास नाही, तांब्या नाही, आणि पाणी तरी प्यायचं आहे. तिथंच एक झाड होतं, मोठं पान असलेलं, तर ते थेंब त्याच्या खाली ठेवला. खाली ठेवल्यानंतर ते भरल्यानंतर ताण तरी भयंकर लागलेलं आहे, असं प्यावं म्हणून तोंडाला लावतो, एक पोपट आलं, पटकन उडून टाकतो. ते खाली पडतंय. राजाला राग येतो. असं राग कोणाला पण येणार, ताण तरी लागलेलं आहे, आणि या पोपटाने त्याला पाडतंय. ते नंतर दुसरा द्रोण तयार करतो, पुन्हा खाली ठेवला, पुन्हा थेंब खाली पडू लागला, पुन्हा प्यावं म्हणतो, एवढं आळस, पुन्हा पोपट पुन्हा पाडून टाकतो. राग भयंकर आला, इतकं राग आलं की तिसऱ्यांदा पुन्हा द्रोण तयार करतो, पुन्हा प्यावं म्हणतो. तरी सुद्धा इकडं तिकडं राजा बघत होता, आणि तो पोपट पण थोड्या अंतरावर. पोपट असं येणार, प्यावं म्हणतो, तेवढ्याच पोपटाने आलं, द्रोण खाली पाडलं. राजाला राग आणि तलवार उपसला आणि त्याचे तुकडे करून टाकला. हे खाली मरून पडलं ते पोपट, कारण तहान फार लागलं होतं, पाणी पण मिळालं नाही. हे कुठनं पडतंय पाणी म्हणून त्या राजाला उत्सुकता, आणि झाडावरून खाली पडत होतो. तो झाडावर चढला, बघतो, हा मोठं झाड होतं, वटवृक्ष असल्यासारखं, आणि बघतो तर एक मोठा अजगर होता. अजगराच्या तोंडातून हे लाळ खाली पडत होतं. विष होतं, ते खाली पडत असलेलं विष होतं. माझा राजा मरू नये म्हणून ते पोपट धडपडत होतं. आणि जेव्हा राजाने पाहिलं, त्याला इतकं दुःख वाटलं की ज्याने मी जगावं म्हणून प्रयत्न करत होता त्यालाच मी मारून टाकलो, म्हणून तो काय रडू लागला. परंतु वेळ निघून गेलेली असते. अशीच आपल्याही जीवनात असे येतात क्षण, ज्याने आमच्यासाठी फार मोठं व्हावं आणि पुढं साहेब व्हावं, नोकरीला लागावं, असं जे तुमच्यासाठी धडपड करतात ते तुमचे आई वडील. त्यांना मात्र त्या कदापि दुःख होऊ देऊ नका तुमच्या आयुष्यामध्ये. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे त्या गोष्टीमध्ये. आणि तुम्ही मोठं व्हावं म्हणून स्वप्न बघणारे, आणि त्यावेळी तुम्हाला काही वेळा रागवले असते, चुकीच्या मार्गात गेल्यावर त्यांना तुम्हाला शिक्षा सुद्धा केलेली असतील, पण त्याचा राग मनात धरू नका आणि त्यांचं मन मात्र तुम्ही दुखवू नका. लास्टी जाता जाताना तुम्हाला एक, कारण विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं जे आहे ते सांगणारी कविता म्हणजेच कणा. कवी कुसुमाग्रज यांची, हे प्रत्येक वेळी मी सांगितलेलं आहे, कारण हे विद्यार्थी आणि शिक्षकाशी नातं असलेलं आहे. कणा ही कविता
कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं आहे. हे कवी कुसुमाग्रज गोदावरीच्या नदीच्या काठी, गोदावरीला दरवर्षी महापूर येतो. महापुरामध्ये एका विद्यार्थ्याच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. घर सगळं वाहून गेलेलं आहे, भिंत पडलेली आहे आणि मन बेचैन झालेलं. अशा वेळी कोणाचं आश्रय घ्यावं असं विद्यार्थ्याला वाटतो आणि तो मात्र एका शिक्षकांच्या घरी, त्यांचे जुने शिक्षक ह्यांच्या घरी तो येतो. आणि आल्यानंतर काय घडतं ते थोडंसं बघा. विद्यार्थी आणि शिक्षकांचं ओळखलात का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करलमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. सर, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, चार भिंतीत नाचली, मोकळ्या ती जाईल कशी, भिंत गचली, चूल विजली, होतं नव्हतं गेलं, प्रसाद म्हणून पापड्यामध्ये पाणी थोडं ठेवलं. सर, कारवणीला घेऊन संगे सर पडकी भिंत बांधतो आहे, शिकलगाळ काढतो आहे. तेव्हा सराला वाटतं की ह्या मुलाला बहुतेक पैशाची गरज असेल. सरांचे हात खिशाकडे जातात. हसत हसत उठला, पैसे नको सर, पैसे नकोस. एक जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा सर, लढ म्हणा. हे कवी कुसुमाग्रज यांची कविता. 2003-04 आपल्या प्रशालेचे 10वीचे विद्यार्थी यांचा आज सुनियोजित जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचे माझे गुरुवर्य अध्यक्ष माजी मुख्याध्यापक काळे सर, मेत्रे सर माजी मुख्याध्यापक, माझे गुरुवर्य कुलकर्णी मॅडम, साबळे सर, हे सर्व जे स्टेजवर बसलेले आहेत आता, हे सुद्धा माझे गुरु आहेत सर्व. आणि त्यांचाच आदर्श घेऊन मी या ठिकाणी तुमचे एक गुरु म्हणून मी पाहतो. आणि तुम्ही या ठिकाणी मेत्रे सरने आत्ता चांगलं उद्देशपर एक गोष्ट सांगितली आहे की शिक्षकांनी तुम्हाला मारले केले, त्यामुळं तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर काम करत आहात. मलाही जाताना एक तुम्हाला संदेश द्यायचा आहे, कारण तुम्ही मला आता सत्कार केलात बोलावून, पण मी एक संदेश देतो यापुढं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय बनायचं आहे, काय करायचं आहे. एक मुलगा होता, उन्हाळ्याचे दिवस आहे, रणरणत्या उन्हामध्ये तो आपले गजरे विकत होता. पायाला चटके बसत होते, फार दुःख वाटत होतं, पण विकल्याशिवाय पर्याय नव्हता. पोट भरण्याची शाश्वती नव्हती. तर त्याच वेळेला एक गृहस्थ पायी चालत निघालेला होता. त्या बाळाचं तो निरीक्षण केला आणि पहिला मनात आलं की या बाळाने आपली जिद्द सोडत नाही आहे, पायाला चटके बसत आहे, पाय वर खाली करत आहे. तर त्याच्या मनात विचार आलं की जेणेकरून या मुलाला आपण थोडीफार मदत करू शकतो का. म्हणून समोरच एक दुकान होता, त्या दुकानातून एक चप्पल जोड खरेदी केली आणि त्या बाळाला दिलं. तर ते बाळ लहान असल्यामुळं त्याला अपुप्रे वाटला. तर तुला पाय फोडत आहे, त्यासाठी मी हे तुला चप्पल जोड गिफ्ट देतो आणि तू घाल बाळा. म्हणून तो मुलगाही ठीक आहे, चप्पल भेटत आहे म्हणून घालून पाहिला. चप्पल घातल्यावर त्याला इतका आनंद वाटला की तो खुश झाला आणि लगेच त्या माणसाचा, त्या ग्रस्ताचा हात पकडला. तर काका, तुम्ही देव आहात का, असं प्रश्न त्या मुलाने त्या माणसाला केला. लगेच तो मुलगा आपले दोन्ही हात कांत लावला. नाही बाबा, मी देव नाही, एवढा मोठा मी नाही माणूस, मी देव नाही आहे, मी एक साधा माणूस आहे. त्यावर पुन्हा मुलगा त्या काकांना म्हटला, ठीक आहे काका, तुम्ही देव तरी नाही, तुम्ही देवाचे मित्र आहात का, असं पुन्हा तो प्रश्न केला. हा बाबा, ठीक आहे, म्हणून तू चप्पल घे
म्हणून तो दिला आणि निघून गेला. जाताना तो माणूस विचार करू लागला, ह्या मुलाने मला एक फार मोठं पद दिलं. काय दिलं? देव तर नाही, देवाचे मित्र तरी आहात. म्हणून तो गुरफटत चाललेला होता. आणि त्यावेळेला त्याच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण झाले की आपल्याला देव बनता येत नाही, तर देवाचे मित्र होऊन असे मदत करू शकतो. असं आपल्या शाळेमध्ये असे गरीब मुलं आहेत, त्या मुलासाठी तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही या ठिकाणी बघा. आणि यासाठी तुम्ही या शाळेमध्ये येऊन कार्यक्रम आयोजन केलं. दुसरं गेट टुगेदर आहे, हे मंदिर आहे, या मंदिरात येऊन तुम्ही कार्यक्रम करत आहात आणि या गोष्टीची आवश्यकता आज. तर तुम्हाला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो, कारण तुम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, चालत्या बोलत्या माणसातलं देव तुला ओळखता येत नाही, दगडातला देव तू कधी ओळखणार. असा संदेश संत गाडगेबाबा सुद्धा दिले. तर स्वच्छता दूत म्हणून ओळखणारे, समाजासाठी काम करणारे, एवढं शुभेच्छा देतो. तुम्ही पुढील भावी जीवनामध्ये अशा पद्धतीचं कार्य करा म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. संयोजकांनी या ठिकाणी बोलायला मला संधी दिली, माझा सत्कार केला, सर्वांचं तुमचं मी ऋणी आहे. धन्यवाद. सर्व ज्येष्ठ शिक्षक, माझे प्रशालेचे आधारी मुख्याध्यापक बिराजदार सर, बी पाटील सर, माझे सहकारी शिक्षक, माझे मित्र सिद्धाराम बिराजदार. मी काही तुम्हाला खूप असं काही शिकवलेलं नाही. जाता जाता एक 3 महिने गळवड सरांच्या कृपेमुळं कार्य सरांनी त्यांना सांगितले तुम्ही रजेवर जावा, असाच एक हातोरचा मुलगा येणार आहे. अण्णाराव पाटील आणि नारायणराव पाटील यांच्या कृपेनं आणि काळे सरांच्या छत्रछायाखाली आणि मेत्रे सरांच्या सहकार्यानं मला या ठिकाणी संधी मिळाली. आणि मला वाटतं या संधीचं सोनं करण्याचा मी खूप प्रयत्न केलेलो आहे. एक काळ असा होता की जेव्हा मी इंटरव्ह्यूला आलो, मला वाटतं सर 67 लोक काहीतरी इंटरव्ह्यूला आले होते. मी घरी गेलो होतो रिटर्न, मला नोकरी वगैरे काय नको म्हणून. मेत्रे सरांनी मला 3-4 वेळा घरी बोलवून कार्य सरांचं मन वळवून मला घ्यायला लावले. मी दोघांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि ह्या ठिकाणी मी आलो. आता जे सूत्रसंचालन करणारे आहे स्मिता पाटील, डॅशिंगवर म्हटली, ह्या 18 वर्षाच्या काळामध्ये डॅशिंग बिशिंग काय नाही, सगळं संपून गेलेलं आहे. तिनं म्हटली मला मोठेपणा करून. खूप विद्यार्थ्याच्या सोबत आता सध्याची मुलं माझ्या संपर्कात आहेत, मी त्यांच्याशी हितगुज करतो. मला वाटतं 50% मुलं मला ओळखतात चांगल्या प्रकारे, मी त्यांच्याशी बोलतो सुद्धा. जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या राहून गेलेल्या असतात, खास करून मुली. तुम्ही तुमच्या ह्या काम करण्यामध्ये किंवा समाजामध्ये वावरत असताना स्वतःकडं खूप वेळ तुम्हाला कमी मिळतो. आणि काही मुलींची मुलं आता सध्या आहेत, काही 10वी होऊन गेलेत. मग आम्हाला खूप आनंद वाटतो. मी वर्गामध्ये सांगतो ही माझी विद्यार्थिनीची मुलगी आहे, हा माझा ही विद्यार्थिनीचा मुलगा आहे. आणि त्यांना मी खूप म्हणजे एक आदबीनं, जसं कांबळे सर तुम्हाला आदबीनं वागायचे, तसं मी खूप आदबीनं वागतो, कारण ती मुलं आमच्या विद्यार्थिनीचं आहे. आणि एक गोष्ट तुमच्याकडनं जे घडलं नाही ते तुमच्या मुलांच्या रूपामध्ये किंवा मुलीच्या रूपामध्ये होत आहे का? त्यांना एक चांगले संस्कार द्या. मित्र सरांनी खूप सुंदर तुम्हाला कथा सांगितली, बी पाटील सरांनी खूप सुंदर तुम्हाला मार्गदर्शन केले. काही गोष्टी आमच्या राहून गेलेल्या असतात, त्याला वेळ द्या. आणि घाबरायचंच नाही कशाला सुद्धा. हे दिवस पण जाणार आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये डेअरिंग करायचं. अपयश आलं तर काय हरकत नाही, आणि यश आलं तर जगाला मार्गदर्शन करू आपण. आणि कधीसुद्धा कशालाही घ्यायचंच नाही, काय का अशा ना, ठीक आहे बाबा आमचं जमलं नाही, सोडून द्यायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी कुठल्या तरी गोष्टी ऐकून आपण काहीतरी विरोध घेऊन जात असतो. ते फॅक्ट आहे का बघा, ते खरं आहे का, की बाबा आपले कुणीतरी माझं सिद्धाराम बिराजदार मला असं म्हणलेलं आहे, ते खरं आहे का खोटं आहे मी पडताळतच करत नाही. आपण ते चटकन निर्णय घेऊन जातो, कधीच चटकन निर्णय घेऊ नका. आणि आता काही मुलं सांगितले, मला खूप आनंद वाटला. मी शेतकरी आहे, कोणीतरी एक विद्यार्थी LLB केली, वकिलीचा व्यवसाय करतं म्हटले, आणि आमची धानाम्मा खोबण वगैरे गृहिणी आहे म्हटले. खूप आनंद वाटला मला. गृहिणी काय एवढं सोपं नाही, सगळ्यात काम जास्त गृहिणीचंच आहे. आम्ही काय रेवटे वाढून येतो, सगळ्यात जास्त काम तुमचं आहे. आणि खूप आनंद वाटला, आम्हाला तुम्ही बोलवलात आणि सन्मानानं वागणूक आम्हाला दिलात.
सत्कार केलात. अतिशय छान वाटलं. तुमच्या जीवनाला परत एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद. 2003-04 विद्यार्थी मेळावा व शिक्षक कृतज्ञता मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. अशा या प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मुख्याध्यापक श्री मेत्रे सर, आदरणीय कुलकर्णी मॅडम, माने सर, सावळे सर, सध्याचे मुख्याध्यापक श्री बिराजदार सर, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थिनींनो, प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित येत आहोत. विशेष करून अमोल बोचुर्वे असू द्या किंवा मंदू पोवळ, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुंदररित्या ज्याचं जे काही सभा घेऊन जात आहेत स्मिता पाटील यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतोय. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना, आम्हा सर्व शिक्षकांना तुमच्याबद्दल फारच अभिमान आहे. कारण आम्हा शिक्षकाबद्दल तुमच्या मनात असलेले जे काही आदर आहे त्याबद्दल खरोखरच फार आम्ही समाधानी आहोत. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला भेटता त्यावेळी खरोखरच मन भरून येते. तुमच्याबद्दल, आमच्याबद्दल तुमच्या मनात असलेले जे काही आदर किंवा जे काही जिव्हाळा जे काही आहे तर खरोखरच प्रशंसनीय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय आता जे काही तुम्ही आहात, मला वाटतं माझ्या अंदाजाप्रमाणे 2003-04चं व्यास जे काही विद्यार्थी संख्या होतं ते बहुतेक कदाचित सर्वात जास्त असेल त्यावेळी. कारण मला वाटते संस्थांमध्ये 120 विद्यार्थी दोन्ही वर्गांचे 120 विद्यार्थी होते. त्यावेळेचं थोडंसं परिस्थिती वेगळं होतं. काही शैक्षणिक अभावामुळे म्हणा किंवा जागेचं टंचाईमुळे म्हणा आमच्या मनासारखे आम्हाला शिकवता आलेलंही नसेल, परंतु तुम्ही सर्वांनी मिळून एक दिलाने तुम्ही राहिलात आणि रिझल्ट सुद्धा त्यावेळी फार खूप सुंदररित्या झालेलं होतं. आणि त्यावेळेचं जे काही कबड्डी मॅच असो किंवा मुलींचं असो किंवा मुलांचं असो, तुमच्यामुळे आम्ही तालुका आणि जिल्ह्यामध्ये अगदी अभिमानाने फिरत होतो आम्ही. कारण माझ्या अंदाजाप्रमाणे माझ्या कारकिर्दीमध्ये मी 26 वर्ष म्हणून इथं काम केलेलं आहे. त्या काळामध्ये कमीत कमी तालुक्याचं जे काही हे होतं विजेतापद फार झालं तर चुकून फार झालं तर 1 किंवा 2 वेळा कोणीतरी हिसकावून आमच्याकडून घेतलेले आहे. कारण इतकं प्रभुत्व म्हणजे कबड्डी खेळावर इतकं तुम्हाला सर्वांचं प्रभुत्व होतं. विशेष करून मंडूक पोबड नंतरही खेळत राहिले. आणि इथंच नाही तर वळसंगचं नाव सुद्धा त्यांनी सोलापूर जिल्हा आणि विभागीय पातळीवर मला खूप खूप तुम्हाबद्दल अभिमान वाटतोय. काही विद्यार्थी मोठ्या पोस्टवर आहात, सध्या जनरल मॅनेजर सुद्धा म्हणून सुद्धा काम करत आहात. तुम्हाला सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि सांगत असताना काही विद्यार्थी विद्यार्थी म्हणले ते आम्ही गृहिणी आहे असं म्हणत होतो. त्याच्यामध्ये कमीपणा नाही आहे. उदाहरणार्थ म्हणून सांगतोय 2024च्या मिस वर्ल्ड या पुरस्कारामध्ये शेवटचा प्रश्न असतोय. 2023 असेल कदाचित शेवटचा प्रश्न असतोय. शेवटच्या प्रश्नामध्ये ते उत्तर चांगलं झालं जे काही 5 जे काही महिलांना निवडलेले असतात त्यांना शेवटचा प्रश्न विचारतात. ते शेवटचा प्रश्न असं होतं की या जगामध्ये सर्वात जास्त पेमेंट कोणाला द्यावं, सर्वात जास्त पेमेंट कोणाला द्यावं हे त्या जे काही संयोजक होतं ना त्या संयोजकाने विचारलं. त्यावेळेस जे काही विश्वसुंदरी आहे त्यांनी उत्तर दिलं तर की सर्वात जास्त पेमेंट गृहिणीला द्यावं. मग गृहिणीला द्यावं म्हटल्यानंतर त्यांनी त्याचा तुम्ही असं काय प्रश्न विचारता. कारण मोठमोठ्या कंपनी आहेत तर मोठमोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर्स असतात, मोठमोठे कंपनी प्रकल्प अधिकारी असतात. त्यांना सोडून तुम्ही गृहिणीलाच का पेमेंट द्यावं असं तुमचं इच्छा म्हणजे तुमचं जे काही म्हणणं आहे म्हणजे त्याचा आधार काय आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी प्रत्येकाचं जे काही आकडेवारी त्यांनी सांगितले. म्हणजे एका मुलांना गर्भाशयात ठेवणं जे काही तुम्ही नंतर म्हणजे मुलांना जन्म देता त्याचा किंमत किती ठरवता, नंतर बाळाचं संगोपन करण्यासाठी किती देता, नंतर घरातील माणसांना
म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे अगदी प्रेमळ, म्हणजे स्वयंपाक तयार करून त्यांना जे काही तुम्ही जेवण देता ना त्याचं पेमेंट तुम्ही किती ठरवता, असं सर्व पेमेंट काढत ते जवळजवळ 75 लाख रुपयाचं पेमेंट त्यांनी वाचून दाखवले. म्हणून कुठलेही काम म्हणजे तुम्ही सर्वात महत्त्वाचं काम करता, तुम्ही कुटुंब सांभाळण्याचं काम करता, म्हणजे नवीन पिढी तयार करण्याचं तुम्ही काम करता. म्हणून तुम्हा सर्वांना मी अभिनंदन करतो. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हा सर्वांचं वय सध्या 35 ते 37 पर्यंत आहे. गृहस्थ आश्रमामध्ये आहात. गृहस्थ आश्रमामध्ये सर्वात जास्त जबाबदारी गृहस्थ आश्रमामध्ये असते, कारण तुमचं जे काही मुलं बाळ असतात ते सध्या 1ली-2री मध्ये आहेत. इकडं पाठीमागे जर बघितले तर आई वडील आहेत, इकडं जर बघितले तर तुमचं जीवन संगाती आहे. या सर्वांना सांभाळून सर्कसमध्ये जे काही तारेवरचं कसरत असते बघा, त्या तारेवरचं कसरत तुम्ही करत आहात. म्हणून घर सांभाळून ते काम करावं लागणार आहे तुम्हाला. तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो, तुमच्या मुलाबाळांना भरपूर शिक्षण द्या. तुम्ही जे काही शिकलेला आहात, आता तुम्ही विचार करा, तुमचे आई वडील किती शिकलेले होते आणि नंतर तुम्ही किती शिकला. मग आता त्या मानाने तुम्ही किती शिकलेले आहात, त्या मानाने तुमचे मुलं किती शिकायला पाहिजे. म्हणून थोडंसं तुम्ही स्वतः कष्ट घ्या, परंतु तुमच्या मुलांना उच्च शिक्षण द्या, कारण अजूनही तुमचं पूर्णपणे भविष्य पुढं आहे. आता तुम्ही तुमच्या जीवनात तुम्ही पदार्पण करत आहात. म्हणतो शिक्षकांना आणखीन काय पाहिजे, विद्यार्थी आम्हाला मिळाला, आमचं जीवन सार्थक झालं. आणखीन काय म्हणून जय महाराज. खूपच सुंदर सर. खरंच सरांनी आणि सगळ्या शिक्षकांनी ज्याच्यासाठी आपले कान आतुरलेले होते. आता सरांनी आपल्याला मार्गदर्शन मिळालं, त्याच्यावर आपण 21 वर्ष काढलं. आता या मार्गदर्शनावर आता परत आपलं पुढचं जीवन आपण सुरू करूया. त्यांनी सांगितलेल्याप्रमाणेच वागूया, म्हणजे जसं आपलं पुढेही कल्याण होत राहील. चांगले मार्गदर्शक आणि चांगले शिक्षक हे अंधारात चमकणाऱ्या काजव्याप्रमाणे असतात. ते ज्यांच्यासोबत असतात त्यांना अंधाराची कधीच भीती वाटत नाही असं म्हटलं जातं. तर असंच काजव्यांप्रमाणेच सर सगळे शिक्षक आपल्या समोर काजव्याप्रमाणे चमकत राहू दे आणि आम्हाला मार्गदर्शन त्यांचं असंच लाभत राहू दे, हीच सदिच्छा मी आज व्यक्त करते. तर आजच्या या गेट टुगेदरचं ज्यांनी सर्वांनी धुरा सांभाळलेली आहे किंवा प्रयत्न करून पाठीमागं लागून पाठपुरावा करून जे हे कार्यक्रमाचं सक्सेस झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांचं आपल्या शिक्षकांकडून थोडंसं सत्कार राहिलेला आहे, तो करूया. तर यासाठी मी अमोल सुर्वे, श्रीकृष्ण खोब्बर आणि सुजाता तीर्थकर आणि ज्योती सपाटे यांचं सत्कार, कारण खरंच एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करणं तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय.
जसे नुक्कड की चाय करारी आपली यारी जसे मर्सडीज आणि फरारी बॉन्ड आपला सॉलिड हाय रूप आपला ट्रेंडिंग हाय दोस्ती आपली तुटणार नाय सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय भांडण करून पुन्हा गोड होतात काय गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही ग्रुप आपला डेंजर हाय गॉसिप रोजच करतात काय लफडे लोचे नेहमीच हाय पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी आपली यारी आपली यारी दोस्त है तू अपना जान से प्यारा है जान है तू अपनी तू सबका दुलारा है
लोगों को आते हैं दो नजर हम मगर देखो दो नहीं। ओ जुदा या खफा खुदा है दुआ ऐसा हो नहीं। खाना पीना साथ है मरना जीना साथ है। खाना पीना साथ है मरना जीना साथ है। सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़